पुण्यामध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर हे पुण्यामध्ये झळकलेले आहेत। आज पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। रॅली सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या स्वागतासाठी 15 जेसीपी देखील तयार करण्यात आलेले आहेत। मराठा कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये जरांगेंचं जंगी स्वागत देखील होणार आहे। मात्र याच रॅली आधी भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील अशा आशयाचे बॅनर देखील पुण्यात झळकलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, 288 जागांवरती उमेदवार उतरवायचे असा निर्धार हा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि आज ते पुण्यामध्ये शांतता रॅली घेत आहेत। मात्र विशेष लक्ष या रॅलीमध्ये वेधलं जातंय ते जरांगे पाटील हे भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचे बॅनर हे पुण्यामध्ये झळकत आहेत। बरोबर आहे, भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे असे बॅनर्स वेगवेगळ्या पुण्यातल्या भागांमध्ये झळकताना बघायला मिळतात। आता कात्रज परिसरामध्ये हा सगळा जरांगे समर्थकांचा मेळा आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात ही गर्दी जरांगे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी झालेली आहे। या सगळ्या गर्दीच्या माध्यमातून जरांगे यांचं कात्रज परिसरात स्वागत केलं जाईल। आता कात्रज परिसरात काही मिनिटांमध्ये जरांगे पोहोचतील अशी माहिती आहे। यानंतर पुण्यातल्या सारसबाग परिसरामध्ये शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। ही शांतता रॅली पुढे खंडोजी बाबा चौकापर्यंत जाईल, पण जागोजागी अशाच पद्धतीची तयारी आणि अशाच पद्धतीचं नियोजन, अशाच पद्धतीची गर्दी बघायला मिळते आहे। कात्रज चौक परिसरामध्ये कशा पद्धतीने जरांगेंचं स्वागत करण्यासाठी हे ग्रामस्थ सगळे एकवटलेले आहेत ते आपण पाहतोय। क्रेन आहेत, त्यासोबतच आपल्याला पुढे काही जेसीबी मध्ये लोक स्वागत करण्यासाठी फुलांचा वर्षाव करण्यासाठी म्हणून जमल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे जवळपास 10 ते 12 जेसीबी आहेत, क्रेन आहेत, ज्या जेसीबींमधून फुलांचा वर्षाव जो आहे तो जरांगे पाटील यांच्यावरती केला जाणार आहे। जरांगे पाटील ही जी भूमिका घेऊन महाराष्ट्र दौरा करतायत त्यातला आजचा पुणे दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं काही वक्तव्य करतात का, काही भूमिका मांडतात का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रथमेश, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।